हा जर दिवस माझ्या आयुष्यात आला नसता तर पुढचं सगळंच बदललं असतं. असं झालंच नसतं. अगदी ॲब्सोल्यूट. कितीही टेक्नॉलॉजी वगैरे आली ना तरी आपले इमोशनल सॉफ्टवेअर जे आहे बदलणार नाही आहे. आणि तुम्ही कितीही टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स झालात तरी दुःख झाल्यावर माणूस रडणारच आहे. भावनिक बदल आपल्यात जे होत जातात ते कसे कसे घडले? अजिबात कॉन्फिडन्स नव्हता स्वतः. 4 लोकांच्यात बोलायचा पण मला कॉन्फिडन्स नव्हता, कारण आपलं काहीतरी चुकतंय असंच सारखं वाटायचं. बरोबर. माझ्या वडिलांनी मला एका ओळीचं पत्र लिहिलं, आयुष्यात असे प्रसंग येतात आपण घाबरायचं नसतं. ही त्यांची ओळख होती. पैसे पण फार नव्हते माझ्याकडे तर माझ्या बँक अकाउंटमध्ये माझ्या वडील चुपचाप पैसे टाकायचे. अनुभवातनं तू शिकत गेली आहेस, अनुभवातनं मी शिकत गेलो. हे प्रत्येक शिकणं, माझ्या दृष्टीने प्रत्येक शिकणं हा टर्निंग पॉईंट असतो. ते बाई मला म्हणा, आता काय करणार आहे, स्वतः नोकरी बिकरी काहीतरी कर. म्हणलं नाही बाई, मला नाही करायचं. तुम्ही जेव्हा जॅपनीज कॉन्सुलेटमध्ये नोकरीला गेले तो माझ्या आयुष्यातला मेजर टर्निंग पॉईंट होता. पण मला ॲडव्हर्टायझिंग फर्ममध्ये किंवा असं बाहेरच्या जगात तेवढं जाण्याची हिंमत त्यावेळेला नव्हती. त्या वेगळ्या संस्कृतीमध्ये त्यावेळेला तू होतीस आणि एकटी होतीस. काय तुझी मानसिकता त्यावेळेला होती? की जेव्हा मी कमजोर होते, मनाने कमकुवत होते, त्यावेळेला मी थोडंसं देवाकडे जात होते. पण मी जर पिच केलं एखादं की मला हा सिनेमा करायचा आहे किंवा मला हे नाटक करायचं आहे, तर ते काम होतच नाही. आपल्याला असं वाटतं ना की देव किती अनफेअर आहे. अजिबात तसं नाही, तो अतिशय न्यायी आहे. नमस्ते, मी डॉक्टर राजेंद्र बर्वे. संवेदन मानसशास्त्र गुरुकुलतर्फे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या पॉडकास्टचं नाव आहे टर्निंग पॉईंट. टर्निंग पॉईंट म्हणजे काय, तर आपण आपलं वाहन घेऊन जात असताना डावीकडे उजवीकडे वळणं लागत असतात आणि बहुतेक ती घाटातल्या रस्त्यावर असतात. आणि ती वळणं घेत असताना आपण जरा अधिक काळजीपूर्वक आपलं वाहन चालवतो. डावीकडे कोण आहे, उजवीकडे कोण आहे, पुढे कोण आहे, मागे कोण आहे आणि आपलं वाहन कसं आहे, पेट्रोल आहे की नाही, ब्रेक बरोबर चालतायत की नाही, हे सगळं आपण बघून चालवत असतो. आणि खूप मजेत आपण चालवू शकतो आणि म्हणू शकतो जिंदगी एक सफर है सुहाना. तर या जिंदगी का सफर सुहाना करणारी खूप माणसं आपल्याला भेटतात. त्यातली आजची आपली मैत्रीण आहे प्रतिमा कुलकर्णी. नमस्कार. तिच्या आयुष्यात खूप वळणं आलेली आहेत, काही वळसे आलेले आहेत आणि ती वेगवेगळ्या घाटमाथ्यावरनं चढत इथपर्यंत आलेली आहे. खरं म्हणजे मी आणि प्रतिमा आम्ही एकाच पिढीतले, अशा अर्थाने की प्रतिभा आणि प्रतिमा हा त्यावेळचा अतिशय आवडता कार्यक्रम होता. त्याला सगळ्या घरात टी व्ही नसायचे, ब्लॅक अँड व्हाईट होते. शेजाऱ्यांच्याकडे जाऊन प्रतिभा आणि प्रतिमा मी देखील पाहिलं आहे, तू पण पाहिलं असशील. पण तेव्हा आपण काय बघतो एवढं नीट कळत नव्हतं आणि आता वी आर मिसिंग इट. आणि मला तेव्हा लक्षात आलेलं नव्हतं, पण प्रतिमाशी बोलताना माझ्या लक्षात आलं की प्रतिभा आणि प्रतिमा हे तिच्याकरता अगदी योग्य नाव आहे. कारण तिच्या प्रतिभेनं ती जे काही करत आलेली आहे ते सगळं प्रतिमेच्या जगात आहे. म्हणजे प्रतिमेच्या जगात आहे आणि ज्या प्रतिमा आपण निर्माण करतो टेलिव्हिजनवरनं, स्टेजवरनं, कुठेही त्याच्याचीच ती खेळत असते. त्यामुळे प्रतिभा आणि प्रतिमा असा एक खूप छान संगम आपल्याला आज भेटायला आलेला आहे. तर प्रतिभा, थँक्यू डॉक्टर. कारण मला आठवतं की एकदा विजयाबाई मेहता आणि मी अशा आम्ही दोघी चालले होतो आणि ज्ञानेश्वर नाडकर्णी आले आणि आमच्याकडे बघून मला प्रतिभा आणि प्रतिमा, म्हणजे विजयाबाई प्रतिभा आणि मी प्रतिमा. तर मी म्हटलं प्रतिभावान प्रतिमा असं मी. क्या कॉन्फिडन्स आहे. हो, म्हणजे तेव्हा मी अगदी 22-23 वर्षाची होते. आगाऊपणाच होता तो. नाही, पण तो छान होता ना खूप. म्हणजे मला असं वाटतं की एक त्या पिढीमध्ये कसं हम भी कुछ कम नाही, म्हणजे कम नाही म्हणजे काय, आम्ही तुमच्यापेक्षा सरस आहोत. ते वय असतं. कारण आत्ता जसं तुम्ही म्हणालात की वळणं असतात आणि आपण थोडं सावधगिरी बाळगतो. पण ते जर माहीतच नसेल ना की पुढे संभाव्य धोका आहे, याची जर ही जर संभावना लक्षातच घेतली नाही तर आपण जातो रेकलेसली, सटकन पुढे जातो. हां, तर त्याच्यामुळे माझ्या बाबतीत बरंच तसं घडलं की काय, अशी मला शंका आहे. मला काय वाटतं माहिती आहे की आत्ता मी जे इंट्रोडक्शन केली तो ड्रोन शॉट आहे.
म्हणजे वर्ण मला दिसते की अधिक अधिक कठीण कठीण वळणं आहेत, पण चालवत असताना मला 20 फुटाचंच दिसत असतं. माझे हेडलाईट फक्त 20 फुटापर्यंत जातात, त्यामुळे तेवढं बघून मी पुढे चालत असतो. आणि मला वाटतं ते तुझ्या आयुष्याकरता अगदी योग्य आहे की पुढे 20 फूट दिसतंय ते बघून मी चालते. आणि ड्रोनवरनं मात्र दिसतंय आम्हाला की प्रतिमाची जाऊ शकते तिकडे. क्या बात आहे. पण खूप वेगळ्या प्रकारचं आयुष्य तू जगत आली आहेस आणि वेगळ्या प्रकारचं जीवन तू पाहिलेलं आहे सगळ्याच प्रकारे. आणि आता तू मी असं म्हणतो की तिकडे येऊन पोहोचली आहेस असं मला वाटत नाही. तुला तर कसं वाटेल असं मला वाटतही नाही. पण काय काय घडतंय आणि काय काय घडलं, अशी कोणतं असं वाटलं की हा एक टर्निंग पॉईंट आहे की टर्निंग पॉईंटवरती आपण आहोत हेही कळलेलं नव्हतं? नाही, बहुतेक नाही कळलं. म्हणजे आता कुठे पोचलोय हा प्रश्नाचं उत्तर मला आधी द्यायला आवडेल. कारण मला नेहमी ससा आणि कासव ही गोष्ट ऐकल्यावर असं वाटतं की कुठे पोचायचं ते कुठे माहिती आहे. आणि नुसतंच इकडे जाऊन पोचण्यामध्ये काय मजा आहे. इकडे तिकडे जर आहे, एवढी हिरवळ आहे, डोंगर आहेत, झरे आहेत, नद्या आहेत, तर जाऊन बघावं ना तिथे. आपलं तिकडे चाललंय तर. पण हे काय आपण ठरवून करत नाही. मी तरी काही ठरवून केलं नाही काही. त्याच्यामुळे आपण हा टर्निंग पॉईंट आपल्या आयुष्यात आहे हे कुठेतरी पोचल्यानंतर कळतं की अच्छा ते वळण मी घेतलं ते मला इथे घेऊन आलंय. आणि आता तो ड्रोन शॉट घेता येतो. पण ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष त्या वळणावर असतो तेव्हा असं वाटत असं की कालच्यासारखाच आजचा दिवस आहे. आज माझ्या आयुष्यात ही घटना घडली. मी शाळेत ऍडमिशन घेतली, मग मी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, मग मी अमुक केलं. तशीच ही एक घटना आहे. नंतर जाऊन लक्षात येतं ते सुद्धा काय की तुम्ही विचारलं म्हणून लक्षात येतं की अरे हो, हा जर दिवस माझ्या आयुष्यात आला नसता तर पुढचं सगळंच बदललं असतं. असं झालंच नसतं. अगदी ॲब्सोल्युटली. ससा आणि कासवाची गोष्ट नवीन प्रकारे लिहित आहेत आता. ती अशी की कासव आणि ससा यांची स्पर्धा होती ती त्यांनी सोडून दिली. ते म्हणाले बरोबर जाऊ. कासवाच्या पाठीवर ससा बसला आणि म्हणाला चल हळूहळू तर हळूहळू जाऊ पुढे. तर अशी ससा कासवाची गोष्ट परत लिहिली जाऊ शकते. हो, ती एका वेगळ्या दृष्टिकोनातून ती अगदीच बरोबर आहे की कसे उबुंटू की कशाला आपण दोघांनी एकमेकांना भरवूया ना का म्हणून आपण हे करायचं. ते नक्कीच आहे. तो एक वेगळा दृष्टिकोन झाला आणि मी म्हटलं ते एका वेगळ्या दृष्टिकोनातून. अगदी खरं आहे. मला वाटतं काय माहितीये की प्रतिमा तुझ्याशी इथे बोलण्याचं आणि टर्निंग पॉईंट या माध्यमातून बोलण्याचं मुख्य कारण असं आहे. मुख्य म्हणजे अनेक कारण आहेत. त्यातलं मुख्य कारण असं आहे की ज्या झपाट्यानं काळ बदलत चालला आहे की प्रतिभा आणि प्रतिमा ह्या कार्यक्रमापासून आज आपण डेली सोप आणि दिवसातनं इतक्या ठिकाणी इतके चॅनल आपण कधी कल्पनाही केलेली नव्हती. परंतु आपल्या पिढीने म्हणा आपण काहीतरी ॲडजस्ट करून पुढे पुढे आपण जात चाललो. पण हा वेग जो बदलण्याचा आहे तो इतका प्रचंड आहे की आजचं सकाळचं संध्याकाळी शिळं होऊ शकतं. हा जो प्रकार आहे ना त्यातनं आपल्याला पुढच्या पिढीला काहीतरी सांगायचं आहे. काहीतरी सांगायचं आहे असं की आपण शहाणे आहेत म्हणून नाही तर आम्ही असं जगलो ह्यातनं काय काय मिळतंय बघा. कारण खरंच काही समजत नाही आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी बदलून गेलं आहे. आपल्याला कॉन्टेंट रायटर नावाचा एक खूप मोठा प्रकार होता निघून गेला आहे. उद्या नाटक सिनेमा सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स लिहू शकेल. मग काय लिहू शकणार नाही आहे ते इमोशनल इंटेलिजन्स लिहू शकणार नाही आहे. तर त्या इमोशनल इंटेलिजन्सशी आपल्याला रिलेट करायला पाहिजे. हा आपला टर्निंग पॉईंट आहे असं मला वाटतं. तर ही भावनिक बदल आपल्यात जे होत जातात किंवा अनुभवानी वेगवेगळ्या गोष्टीमुळे ते कसे कसे घडले हे मला ऐकण्यात खूप. कारण तू जॅपनीज कॉन्सुलेटमध्ये काम करत होतीस. ते काय स्वरूपाचं होतं, नंतर पुढे काय काय घडलं ते आम्हाला नक्कीच सांग. फक्त त्याच्या आधी मला थोडंसं आजच्या पिढीसाठी म्हणून त्यांना सांगायला नाही मला आवडणार कारण ते ऐकायचं की नाही मला माहित नाही. पण त्यांच्या बाबतीत मला असं म्हणावं असं वाटेल की कितीही टेक्नॉलॉजी वगैरे आली ना तरी आपले इमोशनल सॉफ्टवेअर जे आहे ते बदलणार नाही आहे. म्हणजे आपण ठीक आहे की आज आपण सिनेमामध्ये हिंसा बघत असू, क्रौर्य बघत असू, पण हिंसा आणि क्रौर्य ह्या दोन इमोशन्सच्या सॉफ्टवेअर हे पहिल्यापासून आहेच ना. म्हणजे आपल्या नवरसामध्ये बिभत्स हा रस आहे, भय हा रस आहे. तर हे बदलत नाही. तुमचं माध्यम कदाचित बदलत असेल आणि तुम्ही कितीही टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स झालात तरी दुःख झाल्यावर माणूस रडणारच आहे, बरं वाटल्यानंतर हसणारच आहे. हे आधी त्या मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हा जो
बदलाचा ऑनस्लॉट आहे, तो थोपवताना आपण कुठेतरी स्थिर राहिलं पाहिजे आणि आपल्या अंगावरून ते वाहू दिलं पाहिजे. आपण त्याच्यात वाहायचं नाही हे त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे. त्यांना मला पण म्हणजे त्यांना स्वतःला नाही कळणार, कारण ते मग ते तुफानात हलणाऱ्या शीड फाटलेल्या होडीसारखं पण जाऊ शकतात आजच्या ह्या सगळ्या वेगामध्ये. आणि मला वाटतं की आपण जे अनुभवाने शिकत जातो, अनुभवातनं तू शिकत गेली आहेस, अनुभवातनं मी शिकत गेलो आहे, तर त्या अनुभवातनं आपण काय काय शिकलो हे प्रत्येक शिकणं, माझ्या दृष्टीने प्रत्येक शिकणं हा टर्निंग पॉईंट असतो. कालच्यापेक्षा आज मी माझ्या पेशंटना नेहमी सांगत असतो, कालच्यापेक्षा आज तू शहाणा आहेस, म्हणजे काल वेडा होतास असं नाही ना. काल जो ते करत होतास आज ते शहाणा आहेस. कदाचित उद्या म्हणशील की कालच्यापेक्षा मी जास्त शहाणा झालो, तर त्यावेळेला जे आपल्याला अनुभवाला असतं ते खरं सच्च असतं ते. पण काय अनुभवातून आपण पुढे पुढे जातलो, काय असे अनुभव आहेत की ज्याच्यामुळे तू इथपर्यंत येऊ शकलीस, आणि कारण तू हॅव गॉन थ्रू a painful phase in your life. Yes, certainly. आणि इतक्या वेगळ्या संस्कृतीमध्ये त्यावेळेला तू होतीस आणि एकटी होतीस, म्हणजे एकटेपणाने सगळ्या गोष्टी तुला कराव्या लागत होत्या. काय तुझी मानसिकता त्यावेळेला होती, कशी मनस्थिती होती, आणि त्यातनं काय तू पुढे येण्याकरता काय केलंस? नाही, एक तर मी एकटी होते हा माझ्या दृष्टीने स्ट्रॉंग पॉईंट होता. बरं, याचं कारण असं की मुळातच मी एकल कोंडी म्हणण्या इतकी एकटेपणा मला आवडतो आजही. म्हणजे मला माणसं आवडत नाही तसं मुळीच नाही, असं अजिबात नाही, पण मला एकटं राहायला सुद्धा आवडतं. आणि लहानपणी सुद्धा मी आपण म्हणतो ना मी टाईम आता म्हणतो, तेव्हा त्यातलं काही कळत नव्हतं. आणि आता तर माझ्याकडे भरपूर मी टाईम असतो, कारण मी एकटीच असते. पण लहानपणी आपल्याला तसं मिळत नाही. आपल्या लहानपणी तर ते मुळीच नव्हतं. म्हणजे सतत माणसं बाजूला, तेच ते टीव्ही बघायचा असला तरी शेजारी पाजारी, किंवा आपण क्रिकेटची मॅच मी पण दुसऱ्यांकडे जाऊन बघितलेली आहे. मुलं खेळायला असेल आणि त्या सगळ्यामध्ये मला मी टाईम माझी स्पेस नसायची. तर मला खूप अशी सवय होती की घराच्या खिडकीत बसायचं. मी हिंदू कॉलनीत राहायचो, दादर टीटीला. त्यावेळेच्या त्या जुन्या बिल्डिंग्स, त्याचं छान पूर्ण खिडकी, त्या खिडकीला म्हणजे खालच्या भागाला वेगळं दार, वरच्या भागाला वेगळं दार, त्यामध्ये एक असा एक कठडा, त्या कठड्यावरती मस्त असं सोफ्यावर बसून बाहेर आपण बघू शकतो किंवा तिकडे पुस्तक वाचू शकतो. ती माझी आवडती जागा होती घरातली. आणि विचार करायचा, आता कशाचा विचार मला माहित नाही, त्या वयात जो काही विचार असेल तो, किंवा पुस्तक वाचायचं. तर माझी आई म्हणायची नाही, सारखी फक्त आढ्याकडे बघत बसते, ही काहीही करत नाही. तर तो एकटं असण्याचा आणि अनेक गोष्टींवरती विचार करण्याचा मला खूप सवय होती त्याची. आणि त्याच्यामुळे जेव्हा मी परदेशात गेले, म्हणजे जपानला गेले, संसार थटण्यासाठी म्हणून गेले, आणि नंतर माझ्या लक्षात आलं की हे नाही, आपल्याला जे वाटत होतं ते नाही, ते वळण हे नव्हतं. 20 फूटवरचं बघून चालत नाही लग्न करताना, तेव्हा आपल्याला खूप अधिक लांबचं बघायला लागतं, जे मी बघितलं नव्हतं. म्हणजे ती चूक कुणाचीच नाही, मीच बघितली नव्हतं ना पुढे काय आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला माझा जो हा लहानपणीचा विचार करण्याचा स्वभाव होता ना, किंवा वृत्ती होती, स्वभाव ना वृत्ती होती, त्याची खूप मदत झाली. म्हणजे आपण स्वतःला ओळखण्याचा, स्वतःच्या चुका म्हणू किंवा आपण घेतलेले निर्णय म्हणूया, त्या निर्णयाचे काय काय परिणाम होत आहेत हे आपल्या लक्षात येतं, आणि आपण तो निर्णय बदलू शकतो की आपल्या लाईफमध्ये काही वळण घेऊ शकतो, याची जाणीव आतून झाली त्यावेळेला. नाही, तेवढं नाही. मला असं वाटलं की आता हे आपण स्वीकारलंय, तर आपल्याला आता हे आपलं आयुष्य म्हणून हेच आता असंच राहायचंय, निभावायला पाहिजे. हो, आता पण मग मी जे लहानपणी पण विचार करायचे ना, ते त्या वयानुसार पण फिलॉसॉफिकल असायचे. त्यातलं एक मला चांगलं आठवतंय, तो असं असायचा की लोक स्वार्थाला वाईट का म्हणतात, असं मला वाटायचं. म्हणजे कुणालाही एखाद्या माणसाने त्याग केला तर त्या त्यागात त्याला आनंद आहे म्हणून तो करतो, म्हणजे तो त्याग करणं हा त्याचा स्वार्थ आहे. पण आता हे मला आज कळतं, तेव्हा मला कितपत कळत होतं माहित नाही. पण काही जणांचा स्वार्थ खूप छोटा असू शकतो आणि काही जणांचा स्वार्थ खूप मोठा असू शकतो. म्हणजे त्या लहान वयातही मला हे कळत होतं की उदाहरणार्थ
महात्मा गांधींचा स्वार्थ खूप मोठा होता की माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. ज्ञानेश्वरांचा स्वार्थ खूप मोठा होता की जगातला प्रत्येक जण सुखी झाला पाहिजे. आणि कोणाचा तरी स्वार्थ खूप छोटा असेल की माझा पहिला नंबर येतो आणि दुसऱ्याचा दुसरा म्हणजे कोणातरी शेवट चालला. तर त्या पण शेवटी आपण करतो ते स्वसाठीच करतो. मग आपल्या स्वची कल्पना वेगळी असू शकते, पण स्वार्थामध्ये काही वाईट नाही असं मला इतक्या लहानपणी म्हणजे मी 3री-4थीत असताना असं वाटलं होतं. आणि मग पुढे जाऊन मी जेव्हा आयन रँड वाचली, सेल्फिशनेस द अननोन आयडियल, तेव्हा मला कळलं की म्हणजे मला आपण वेडे आहोत असं वाटायचं. कारण सगळं जग ज्याला चुकीचं म्हणतं त्याला आपण असं कसं म्हणू शकतो. तर मला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता स्वतःबद्दल. 4 लोकांच्यात बोलायचा पण मला कॉन्फिडन्स नव्हता, कारण आपलं काहीतरी चुकतंय असंच सारखं वाटायचं. बरोबर. त्याच्यामुळे मग ते खूप नंतर कळलं की माझा तो विचार चुकीचा नव्हता. किंवा मला असं वाटायचं की पेशव्यांचा मुलगा पेशवा कसा, तो काही राजा नाहीये. पेशवे म्हणजे कोण होते, प्रधान, मंत्री ना, मग हे चुकीचं नाही आहे का. पण मला वाटत नाही, पण त्यांनी केलं म्हणजे ते चुकीचं नसणार. त्यांनी केलं ना, इतक्या तान्ह्या बाळाला पण पेशवेपद दिलं ना, म्हणजे ते कसं चुकीचं. तर हे कुणाही समोर बोलायची हिंमत टाप नाही. मला असं वाटतं की आपल्या मनात येणाऱ्या विचारांना व्हॅलिडेशन मिळणं आणि ॲफर्मेशन मिळणं चांगल्या अर्थाने, हा लहानपणातनं ॲडोलेसन्समध्ये जाण्याचा किंवा मोठ्या होण्याचा, ॲडल्ट होण्याचा एक मोठा टर्निंग पॉईंट असतो. की मला माझ्या मनातले विचार हे मला कळत आहेत आणि ते व्हॅलिड आहेत. आयन रँडनी त्या काळातल्या लोकांना खूपच मोठं व्हॅलिडेशन दिलं होतं. तर मला वाटतं की तो त्या पॉईंटला येऊन आपण थांबतो. आणि आता तू म्हणालीस त्याप्रमाणे मला वाटतं ते चुकीचं आहे का असं वाटणं ही एक प्रोसेस आहे की मी शोधतोय आणि मला त्याचं व्हॅलिडेशन कुठून तरी मिळतं. पण ते कदाचित तू म्हणालीस आयन रँड वाचून मिळेल, मला एखादं गाणं ऐकताना मिळू शकतं. तर ते गाण्यातली एखादी ओळ आपल्याला व्हॅलिडेशन देत असते. आणि मला वाटतं मी टर्निंग पॉईंटला येऊन असं म्हणतो की हे व्हॅलिडेशन मिळणं ही आपली आपली इच्छा असते, आपली तहान असते आणि ती भागल्यानंतर आपण पूर्ण होतो आणि आपण पुढचं पाऊल उचलायला तयार होतो. तशी तुझी प्रोसेस होती त्या डिवोर्सच्या वेळेची. काय होतं? नाही, मी जे काही आहे ते असंच आता राहायचं. आपण एक मोठी चूक केली आहे, पण मला एक कळत होतं की म्हणजे माझ्या भोवतालची माणसं वाईट नव्हती. तेही मला समजत होतं की त्यांची परिस्थिती होती. त्या वेळेला आपण एक चुकीचा निर्णय घेतलाय, पण आता घेतलाय तर आता म्हणजे निभवायचा, आता हटायचं नाही. पण आणि म्हणून मी माझ्या घरी पण सांगितलं नाही की असं काही चाललंय ते. पण जेव्हा एका चुकीच्या किंवा एखाद्या दुबळ्या क्षणी, इन अ वीकर मोमेंट, जेव्हा थोडंसं काही निसटून गेलं, माझ्या जेव्हा घरी कळलं की काहीतरी चुकीचं आहे, गडबड आहे, तेव्हा त्यांनी मला सांगितलं तू आधी मुंबईला ये. आणि म्हणजे बोलू वगैरे असंही नाही. माझ्या वडिलांनी मला एका ओळीचं पत्र लिहिलं. एकच ओळ की आयुष्यात असे प्रसंग येतात, आपण घाबरायचं नसतं. ही त्यांची ओळ होती फक्त. काय ग्रेट आहे. म्हणजे मला व्हॅलिडेशनचं एक वाक्य मी म्हटलं तसं एखाद्या गाण्याच्या ओळीतनं येतं तसं आहे ते. त्या ब्रीफनेसमध्ये मी एक गंमत सांगतो. तिथे वडिलांनी पत्र लिहिलं, थोडा विषयांतर असं आहे की माझ्याकडे डिवोर्स करता येणारे किंवा आपल्या मुलांना घेऊन येणारे पालक असतात. प्रतिमा ते इतके बडबड करतात, इतके बोलतात आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आता मी काय करू. तर मी त्यांना असंच 2 शब्दात सांगतो, गप्प बसा. बोलू नका. बोलून तुम्ही इतकं खराब केलेलं आहे वातावरण की तुम्ही बोलू नका. आणि काही लोकांना ते पटतं. हो, मी खूप बोलते हो. म्हटलं थांबा ना, कळतंय ना तुम्हाला, थांबा ना. जे 1 वाक्यात सांगताय त्याच्याकरता तुम्ही 100 वाक्य करून, आणि ती रोज 100 वाक्य बोलता तुम्ही. तर असं करायचं नाही. हे दिस इज आता टर्निंग पॉईंटचं माझं दुसरं नाव आहे मोमेंट ऑफ ट्रूथ. की दिस इज माय मोमेंट ऑफ ट्रूथ, की मला हे लक्षात आलं आणि त्याप्रमाणे मी पुढे गेलो आहे. तर मग त्यानंतर तुझा तो विचार स्पष्ट झाला तुला. असं मी आले मुंबईला आणि माझ्या तेव्हा फक्त एकच कसोटी होती की मला परत जायची इच्छा होती का. ओके. आणि ती झाली नाही. ओके. सो यू आस्क्ड युअरसेल्फ अ क्वेश्चन
की हा इमर्ज होतंय का? काय विचार असा विचार नाही केला, पण रिटर्न तिकीट होतं. पण मी असं काहीच इनर्शिया, ओके, काहीच नाही, मला काहीच नाही करायचं. आणि माझ्या आईवडिलांनी अजिबात मला प्रेस केलं नाही, अजिबात मला कधी त्याच्याबद्दल टोकलं नाही, काय करणार आहेस विचारलं नाही. आणि पैसे पण फार नव्हते माझ्याकडे. तर माझ्या बँक अकाउंटमध्ये माझे वडील चुपचाप पैसे टाकायचे. आणि ती पण खूप मोठी गोष्ट होती. त्याच्यावरती एक टर्निंग पॉईंट आला जेव्हा मला मला लगेच मी विजयाबाईंकडे आधी पण काम करत होते, मध्ये तो 2 वर्षाची गॅप आली आणि मग परत मी गेले. ते बाई मला म्हणा, आता काय करणार आहेस तू, आता नोकरी बिकरी काहीतरी कर, तुला मी लिंटासमध्ये ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये प्रयत्न करू शकते. म्हटलं नाही बाई, मला नाही करायचं. तर बाई म्हणल्या म्हणजे काय? म्हटलं नाही, माझे वडील ना माझ्या अकाउंटवर पैसे टाकतात. तर त्या म्हणाल्या, म्हणून तू काय तेच करणार आहेस आयुष्यभर? तर मी म्हटलं नाही. पण तोपर्यंत ना माझी एवढी हे नव्हती की मी एका ॲडव्हर्टायझिंग फर्ममध्ये जाईन, त्या सगळ्या जगाला फेस करीन. एवढं तसं मन कमकुवतच झालं होतं त्यावेळेला. आणि मग नशिबाने असं झालं की बाईंचं पण प्रोजेक्ट सुरू झालं. बाईंकडे मला अतिशय कम्फर्टेबल वाटणार होतं. बाईंकडे म्हणजे घरी बसणं काय आणि बाईंबरोबर केलं खूप छान. तर बाईंबरोबर त्यांच्या पदराला धरून मी परत नव्याने सुरुवात केली. पण मला ॲडव्हर्टायझिंग फर्ममध्ये किंवा असं बाहेरच्या जगात तेवढं जाण्याची हिंमत त्यावेळेला नव्हती. मला काय वाटतं माहिती आहे की डिवोर्स किंवा सेपरेशन किंवा प्रत्येक वेळेला याच वळणावर गाडी येते असं नाही. परंतु आत्ता जी पिढी बोलतोय ना, त्याच्यामध्ये या गोष्टीचा ॲक्सेप्टन्स आणि या गोष्टीचं त्यातला एक इनिव्हिटेबिलिटी असे प्रसंग येतात आयुष्यात. अशा एका वाक्यात जे होतं ना, ते नाही कळत आहे. कारण तो ब्रेकअप आणि सो कॉल्ड जॉईन करणं हे इतकं टेम्पररी, इतकं खोटं आहे की ब्रेकअप झाला तर किती दिवस ओळखत होतात तुम्ही? नाही, आम्ही 2-3 महिने फेसबुकवर बोलत होतो. काय व्हॉट इज लाईफ यार. तर त्यांना या गोष्टीची आपण एक जाणीव करून देतो की इमोशनल इंटेलिजन्स तुझा 0 मार्क मिळालेत तुला कळतच नाही आहे तू काय करतेस ते, काय करतोयस ते. आणि मग दुनिया ऐसी आहे वैसी आहे, मग तेव्हापासून मी अमुक करायला लागलो वगैरे. तर त्यावेळेला स्वतःला सावरणं आणि एक प्रकारे आपण सोपवलं, म्हणजे तू तुझं लाईफ सोपवलंस की नाव लेट मी फ्लो द वे इट इज फ्लोईंग. आणि एक आपल्याला नावाडी मिळाला विजयाबाईंसारखा. त्या म्हणाले की चल माझ्याबरोबर, काय एवढं आहे त्याच्यात, चल. असं तुझं आयुष्य घडलं असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर असे थोडे पडाव आले. पडावच नाही आले असे नाही, म्हणजे एक आत्मकथा नावाचं नाटक केलं. तर ते नाटक सुद्धा मी शोधायला गेलेच नाही, ते नाटक माझ्याकडे आलं. माझा असा अनुभव आहे, त्याच्यामुळे थोडी मी फेटलिस्ट आहे की काय मला माहित नाही, की जे काम माझ्याकडे कोणीतरी घेऊन येतं ना, ते काम फार छान होतं. पण मी जर पिच केलं एखादं की मला हा सिनेमा करायचा आहे किंवा मला हे नाटक करायचं आहे, तर ते काम होतच नाही. दुसऱ्याने आणलेलं काम माझ्याकडे होतं. एनिवे, तर आत्मकथा जेव्हा आलं आणि ते खूप खूप यशस्वी झालं, तर त्यावेळेला मला असं मग नंतर कोणीतरी विचारलं, आता काय पुढचं नाटक? तर मला असं वाटलं की बापरे, आता काय, म्हणजे आता मला नाटकच करायचं आहे किंवा. तर मला असं वाटलं असं नाही आहे, म्हणजे मला आता एक नाटक केलं म्हणजे परत नाटकच करायचं, मग परत नाटकच करायचं, असं का? म्हणजे त्याला पण मी थोडं दडपण आलं मला. तर मला वामन केंद्रे म्हणाला की तुला काही करिअर प्लॅनिंग आहे की नाही? तर मला म्हटलं करिअर प्लॅनिंग पण असतं असं. मला तेव्हा सुद्धा मी काय लहान नव्हते, मी मोठी होते त्यावेळेला, 34-35 वर्षाची होते. पण तोपर्यंत काय विचार न करता जसं येईल तसं करत गेले ते. आणि मी आनंदात होते. असं नाहीये येईल तसं गेलं म्हणजे काहीतरी करत गेले आणि वाहत गेले मी. निश्चित मी कुठे थोपवलं नाही स्वतःला आणि मुद्दाम कुठे वळवलं पण नाही. म्हणजे जशी ती डोंगर जसा असेल तशी मी नदीसारखीच वाहत गेले. म्हणजे मला त्याच्यावरनं कॉलेजमधली गोष्ट आठवते की आम्ही असं कॉलेजमध्ये खेळतो ना, तुला काय व्हायचंय वगैरे. तर मला
एक खूप आवडता छंद म्हणजे समोरच्याला शॉक करायचं, की इम्प्रेसच्याही पलीकडे, की त्याला वाटणारच नाही की तो पुढे परत मला काही बोलायलाच येणार नाही माझ्याशी, अशा पद्धतीने. म्हणजे माझ्या इमिजिएट फ्रेंड्स पैकी नाही, जे थोडेसे दूरचे असतात, म्हणजे कॅन्टीनमध्ये बसून बसून ओळख झालेली असते आणि आपण गप्पा मारूया, तुला काय व्हायचंय, तर मी असं म्हणलं पाणी. रुईयाची कॅन्टीनची वास्तुबोध एक तथास्तू म्हणाली असेल, आणि त्यामुळे मी फारसा विचार न करता आय वेंट वेअर माय हार्ट टुक मी. ओके ओके. आणि त्यावेळेलाच एक उत्स्फूर्तपणे मस्करी करण्याकरता, शॉक देण्याकरता उत्तर मिळालं, ते खूप आतून आलं असं मला असा त्यावेळेला मी पण असणार. म्हणजे पण मी सांगू का, मी जे सुरुवातीला म्हटलं ना, प्रतिभा अशीच येते ना जन्माला, ते काही व्हॉट्सअप टाकून येत नाही ना, मी उद्या येणार आहे, उद्या छान विचार सुचणार आहे तुला, नाही. इट जस्ट अरे, आपण माइंड शुड बी रिसेप्टिव्ह टू द आयडिया. येस, आय नॉट दॅट आय नीड टू टेल यू, पण मी वाचलंय की हुशार माणसं आणि प्रतिभावान माणसं, जिनियस आणि इंटेलिजंट म्हणजे फरक काय आहे. तर हे जे कलेक्टिव्ह अनकॉन्शियसची जी सगळी इतकी बुद्धी जी साठून राहिली आहे, जी इतका डेटा सगळ्या ह्या असं म्हणतात साचून राहिलाय, तो डेटा कॅच करण्याची क्षमता ज्याच्याकडे असते तो जिनियस. आणि जो नुसतंच त्याच्याकडे पोत्यात बटाटे भरल्यासारखं जो इन्फॉर्मेशन, किंवा असं नाही, इन्फॉर्मेशन ॲनालाइज, सिंथेसाइज, काय म्हणतो आपण ते, ॲनालाइज आणि सिंथेसिस, ते सगळं करू शकण्याची, ते पण ऑफकोर्स ती बुद्धी आहे, ग्रास्पिंग पॉवर आहे, मेमरी आहे, बुद्धी तेवढी, एवढं नुसतं असं नाही आहे. पण जिनियस आणि बुद्धीच्या मधला तो फरक, की तो डेटा कॅच करण्याचा अँटिना ज्याच्याकडे आहे तो जिनियस. मला असं वाटतं की आता तू इतका पॉवरफुल शब्द वापरलास, कलेक्टिव्ह अनकॉन्शियस, हा की तो माझी आवडती थिअरी आहे ती. अरे क्या बात आहे. युंगनी फ्रॉइडला दिलेला तो धक्का आहे मोठा, की सगळं काही पर्सनल नसतं, आधीपासून आलेलं असतं. माझे जवळचे मित्र असं म्हणण्याचं धारिष्ट्य करते मी, माझ्यापेक्षा 40 वर्षांनी मोठे होते आणि खूप मोठे होते, द ग गोडसे, त्यांच्याकडून मी हे शिकले. आणि म्हणजे त्यांनी मला सौंदर्यशास्त्रातलं खूप शिकलं, हे युंग आणि फ्रॉइड आणि हे सगळं, हे मी, मला वाटतं की तो जो मुद्दा आहे ना, तो आता म्हणालीस कलेक्टिव्ह अनकॉन्शियस, हा कलेक्टिव्ह अनकॉन्शियसकडे जाणं, कारण आपण ना ते एक आपल्या थोड्याशा छोट्याशा अनुभव विश्वात इतके कोंडलेले असतो, की त्या कोंडलेल्या मनाच्या आत दडलेले इतके मोठे खाण आहे, रेअर अर्थची, रेअर मिनरल्सची आणि लोखंडाची, ते आपण लक्षात घेत नाही. आणि मला वाटतं की तो पॉईंट खूप महत्त्वाचा होता. तू म्हणालीस गोडसेंचं, की तो पॉईंट खूप महत्त्वाचा होता, की अरे हे माझ्यात आहे ना, कुठून आलं आहे, आहे कुठून आल्याने काय फरक पडतो ना, आहे माझ्यात, आणि ते मी शोधतोय, आणि त्याच्यातनंच तेच मला इन्स्पायर करत आहे, आणि तेच मला पुढे घेऊन जात आहे. कारण मला वाटतं नाटकामध्ये, सिनेमामध्ये, टी व्ही सिरियलमध्ये, सगळ्याच कडे तू असतेस, जे मांडतो ना आपण, ते कलेक्टिव्ह अनकॉन्शियस मधलं ते अपील का होतं. निश्चितच. तुला काय असं एखादं प्रसंग नाटकातला, आत्मकथामधला काय आठवतंय तुला, की ज्याने एक नाटकाला एक मोठा धक्का बसला, किंवा एक मोठं घटना घडली, असं कुठच्याही, म्हणजे आत्मकथाच नाही, नाही नाटकामध्ये, नाट्य जगतामध्ये, म्हणजे तू डायरेक्ट केलेल्या नाटकामध्ये एखादा असं असतं की अरे इथे ह्या पात्राने ही जी भूमिका घेतली ना, त्यांनी त्या नाटकाला पूर्ण बदल दिला, घाट बदलला त्याच्या जीवनाचा, असं काही मला आता पटकन आठवत नाही. बरं, पण जी किंवा टी व्ही कुठेही असेल ते नाटकात, म्हणजे आयडिया येस की एखाद्या वेळेला असा एक त्या नायक नायिकेच्या कोणाच्याही जीवनात प्रसंग येतो, जसं तू सांगितलंस, वडिलांनी एक पत्र लिहिलं, इट चेंज्ड, तसं घडलेलं तुझ्या नकळत असणार, ते नकळत तो आकार दिलेला आहेस. नाही, मला नाही लक्षात येते, पण त्याचं कारण असं असू शकेल की लेखक म्हणून मी म्हणते, दिग्दर्शक म्हणून, बरोबर, की मी प्लॉट ड्रिव्हन काही लिहित नाही. माझं जे काही सगळं लिखाण आहे ते कॅरेक्टर ड्रिव्हन असतं.
म्हणजे मी माणसांच्या गोष्टी सांगत जाते आणि त्या त्यांच्या त्यांच्या रोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते. म्हणजे मग ती गेली, मग तिला अपघात झाला, मग त्याची मेमरी गेली, मग तिला एक माणूस भेटला, मग हे मला नाही कळत. घटनाप्रधान आहेत. हा, मला माणसं दिसतात आणि मग आणखीन एक माणूस दिसतो आणि मग ती दोन माणसं एकमेकांशी काहीतरी इंटरॅक्ट करतात आणि ते जे करतात ते माझं नाटक नाही, ते माझी सिरियल किंवा असं असतं. त्याच्यामुळे बरेच वेळा माझी पंचायत होते की आता हे कुठे जाणार आहे, याचा शेवट कसा होणार आहे हे माहित नसतं. मग तो आकार घडत जातो, लेखक ते पुढे पुढे नेत जातो. त्याच्यामुळे इतका फ्री म्हणजे इतका तो कॉन्शियसनेसचा फ्लो असू शकत नाही, तो बांधावा लागतो. मागे वळून बघितलं ना त्याच्यात एक पॅटर्न दिसतो. एक्झॅक्टली. पण तो मागे वळून बघितल्यानंतर तोपर्यंत ते नुसतं गुंफलं जात असतं आणि याला पुढे जाऊन काय आकार येणार आहे ते माहीत नसतं. पण माझा एक पॅटर्न लिखाणामधला एक ग्रोईंग अप हा राहिलेला आहे, विकास, ग्रोथ. बरं, कशा अर्थाने? म्हणजे जास्त जास्त भान येणं ह्या अर्थाने, स्वतःच आपल्या सभोवतालचं. म्हणजे उदाहरणार्थ लाईफलाईन 1 जीवनरेखा लाईफलाईन ही पहिला भाग जो होता तो विजयाबाईंनी डायरेक्ट केलेला होता आणि तो मंगेश कुलकर्णी आणि विजयाबाईंनी मिळून लिहिलेला होता आणि त्याचे 22 भाग होते. लाईफलाईन 2 जेव्हा आलं तेव्हा तो मी लिहिला आणि डायरेक्ट केला. तर त्याच्या वेळेला काय होतं, लाईफलाईन 1 ही 9 डॉक्टरांची 9 इंटर्न्सची गोष्ट होती, जे नंतर ते ज्यांची ती इंटर्नशिप संपते 6 महिन्यात ते एपिसोड त्याप्रमाणे, म्हणजे तिथे ती लाईफलाईन सिरीज पण संपली. मग त्याचा जेव्हा पुढचा भाग करायचा होता त्यावेळेला माझ्याकडे 2 ऑप्शन्स होते की तेच डॉक्टर्स आज कुठे आहेत हे बघायचं किंवा त्या हॉस्पिटलमध्ये आलेली नवीन बॅच बघायची. तर काही लॉजिस्टिकल कारणांमुळे आम्हाला त्याच लोकेशनला शूट करता येत नव्हतं. नानावटी हॉस्पिटलमध्ये पहिला भाग शूट झाला होता. म्हणजे आता हे लोक नवीन मुलांना खूप हसायला वाटेल की आम्ही ऍक्च्युअल लोकेशनला जाऊन शूट करायचो टीव्ही सिरीज. तर दुसरा भाग मला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करायला लागणारच होता. त्याच्यामुळे मग मी ठरवलं की हे जी 9 डॉक्टर्स आपण बघितले होते ते आज कुठे आहेत आणि आज काय करतायत हे आपण बघूया. त्याच्यामुळे जो खूप आदर्शवादी डॉक्टर होता तो आदिवासी खेड्यात गेला, जो खेड्यातून आलेला माणूस होता तो एका स्लम एरियामध्ये GP झाला. असे कोण कुठे कुठे काय चॉईसेस करत पण त्याच्यात एक पॅटर्न असा आला की ज्या वेळेला तो आदर्शवादी डॉक्टर इंटर्न होता त्यावेळेला समाज को बदल डालो हा त्याचा ॲटिट्यूड होता. तो आज त्याला कळतंय की हे नाही शक्य. मग इतकं पण मी निगेटिव्ह कडे जाणार नाही, पण हे अवघड आहे. कारण तो जो आदिवासी डॉक्टर खेड्यात जातो प्रॅक्टिस करायला, त्याचे वडील स्वतः प्रॅक्टिसिंग डॉक्टर असतात, GP असतात, त्याची आई डॉक्टर असते आणि त्यांनी खूप माल प्रॅक्टिसेस बघितलेल्या असतात, कमिशन बघितलेलं असतं, त्यामुळे त्याला विरक्ती येणं सोपं असतं. म्हणजे ह्याच्यातून नको तो एक तो दुसऱ्या भागाला तसा लंबक दुसऱ्या दिशेला जातो आणि तो सांगतो मी आदिवासी खेड्यात जाणार. तो जो खेड्यात आलेला मुलगा असतो जो GP होतो तो म्हणजे एक सीन त्यातला मी सांगते. तो खेड्यातला मुलगा ह्याला भेटायला जातो आणि आता तो कट्स घ्यायला लागलेला असतो आणि तो म्हणतो की तू काहीच बदलला नाहीस रे. जो म्हणजे नॉर्थ इंडियन मुलगा ह्याला म्हणतो, तर तो म्हणतो मेरे हिस्से का तू जो बदल गया. आणि मग तो म्हणतो की किती छान आहे ना इथे, मला बघ कसं आवडतं, खेडं सुंदर, शांतता, मुक्तमुक, शहराच्या धकाधकीपासून दूर. तर तुला नाही वाटत परत कधी गावाला परत जावं? तेव्हा तो म्हणतो की नाही, कारण त्याच गावातल्या माझ्या वडिलांनी माझ्याकडनं धाकट्यापणीच्या हुंड्यासाठी पैसे मागितलेत आणि म्हणून मी तुझ्याकडे आलोय. तर जो गावात आलेला असतो त्याला आता कट्स कधी घेण्याची गरज आहे, कारण त्याला गावातल्या मुलाला हुंडा द्यायचा आहे. आणि मग ह्याला पण लक्षात येतं की मी असा ह्याला पण गावाला जा म्हणण्यात अर्थ नाहीये, कारण हे कठीण आहे. बरोबर. इतकं तुम्हाला मग समाजाला इतकं आमूलाग्र बदलायला पाहिजे की हे सगळं त्याच्यातून जाईल. मग तुझ्या बहिणीचा होणारा नवरा तुझ्याकडनं हुंडा पण मागणार नाही. तर मग ते तर असं जे भान येणं आहे ना, हे जे कंजेर केलंस तू हे किती छान आहे.
म्हणजे हे कलेक्टिव्ह अनकॉन्शियस आहे. मी म्हणतो की दिस इज कम फ्रॉम इट इज कलेक्टिव्ह अनकॉन्शियस. कारण काय आहे की आर्किटाईप्स आहेत आपल्या डोक्यातले आणि ते असे विकसित होऊन आपल्या मनामध्ये येत असतात. आणि माझ्या मते काय महत्त्वाचं आहे म्हणजे तुझ्या बोलण्यावर माझ्या लक्षात आहे, यू अलाउड इट टू हॅपन. म्हणजे तू जी रिस्क घेतलीस ना की मला माहिती नाही मी लिहायला सुरुवात करते, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. की तिकडनं धाडसच होत नाही, तिकडनं सुरुवातच करता येत नाही अनेक लोकांना की आता मला काही सुचत नाही तर मी काय करू. असे प्रसंग सगळ्यांच्या आयुष्यात येतात. परंतु एक पॉईंट येतो प्रतिमा की म्हणतो की काय फरक पडतो, लेट मी राईट. हा जो मुद्दा आहे ना, लेट मी नॉट गो बॅक टू जपान. पण हे सगळ्यामध्ये इनर्शिया आहे का कॉन्शियस डिसिजन आहे हे मला माहित नाही. मला असं वाटतं की आपली विनम्रता आहे की मी असं म्हणतो की हे घडत गेलं आणि तू ऑब्झर्व करतेस स्वतः. म्हणजे तुझ्यामध्ये आता एक तू जे म्हणतेस ना की असं आहे काय मला कळते तुझी ती विनम्रता. मी मस्करीत म्हटलं पण हा एक डिटॅचनेस आहे, हा एक साक्षीभाव मला दिसतो की मी पाहते आहे या गोष्टीकडे आणि मीच केलं का, माझाच अनुभव होता का, मीच टर्न केलं का असं नाही वाटत आहे. आय एम ऑब्झर्विंग, आय एम विटनेसिंग माय सेल्फ. मी ते आणि विटनेस करणाऱ्या माणसाला नाही कळत ते मी विटनेस करतोय. जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो कदाचित कॉन्शियस होईल की लेट मी विटनेस असं होतं. तर तसं तुझ्या बाबतीत होत नाही. यू आर अ फ्लो. तू ते पाणी सांगितलंस ते मला वाटतं की तू जगतीयस त्या अर्थाने. रेझिस्ट करत नाही मी कशालाही. जे येतं ते घेते, स्वीकारते. काम असेल, प्रसंग असतील, माणसं असतील, नाही तर तिकडे फिरकायचंच नाही. ज्या गावाला जायचं नाही त्या गावाची आपण चौकशीच नाही करायची. मला वाटतं हा डिसिजन तुझ्या मते तू आपोआप घेतलास. पण तो इतका आपोआप नाही झालेला. तो आपलं माइंड आपल्याला, मला माहिती आहे की आपण कुठून आपल्याला हा करेज येतं आणि कुठून येतो हे लक्षात येत नाही आपल्याला, पण ते असतं. कारण मला असं वाटतं की तुझ्या जीवनामध्ये स्पिरिच्युअलिटी एक महत्त्वाचं अंग आहे. आणि मला ते इतकं महत्त्वाचं वाटतं आहे की इट हॅज गिवन यू दॅट स्टॅबिलिटी, इट हॅज गिवन यू दॅट विटनेसिंग पॉवर, इट हॅज गिवन यू दॅट स्टेट ऑफ माइंड आणि क्लॅरिटी. आज खूप कन्फ्युज्ड असते. ओके, एक्झॅक्टली काय आहे ती स्पिरिच्युअलिटीचं अगदी 2 वाक्यात सांगायचं. अख्ख्या सृष्टीची थोडक्यात सांगायचं तर सृष्टीची रहस्य उलगडून दाखवलेली आहेत. याचं कारण माणसाच्या उत्क्रांतीमध्ये किंवा पूर्ण ब्रह्मांडाच्या उत्क्रांतीमध्ये आपण एका ठराविक टप्प्यावर आहोत. जो टप्पा खूप उलथापालथीचा आहे आणि आपण आता आसपास बघतोय. म्हणजे आपल्याला सोपे, आपल्याला समजेल अशा भाषेत सांगायचं तर आपण घोर कलियुगात जगतोय. जिकडे सगळी पडझडीचा काळ आहे, पण तो काहीतरी नवीन घडवण्यासाठी होणारी पडझड आहे ही. आता आपण इतकं ते ओव्हरनाईट होणार नाहीये. कदाचित तो एखाद्या शतकाचा काळ असू शकेल, पण जेव्हा माणूस पूर्णपणे बदलणार आहे, माणसाचा विचार, आचार हे सगळं बदलणार आहे. पण हे जर सगळं बदलायचं असेल तर माणसाने हा प्रयत्न शतकानुशतकं केलेलं आहे. अनेक गुरु आले, अनेक प्रेषित आले, अनेक धर्म आले. त्यांनी माणसाला बदलायचं म्हणजे वाईट असं नाही, घडवण्याचा प्रयत्न, काही सांगण्याचा प्रयत्न केला की प्रेम, सत्य, अहिंसा ह्या सगळ्या गोष्टी द्यायचा प्रयत्न केला. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ते होत नाही आपल्याकडून. कारण शरीर आणि मन ह्याच्या पलीकडे आत्मा नावाची एक गोष्ट आहे जी आपल्याला माहिती आहे. भारतीय म्हणून आपल्याला ते आपोआपच माहिती आहे. पण तरी त्याची जाणीव आहे का, ती नाहीये. तर उदाहरणार्थ शरीर आणि मनामध्ये मन श्रेष्ठ आहे. त्याचं कारण का की मी ठरवलं की आज मला इथे संवेदनमध्ये येऊन बोलायचंय, मी ही वेळ दिलेली आहे तर मी तिकडे जाते. असं होत नाही की मी ठरवलंय की इथे यायचंय पण मी सिनेमाला गेले, असं होत नाही. पण मग त्याच्या पलीकडे पण काही शक्ती आहे का जी माझ्या मनाला प्रवृत्त करते काहीतरी करण्यासाठी, तर ती पण आहे. त्याला आत्मा म्हणतात आणि तो आपल्या अनेक जन्म तो चालत येतो, जे आपल्याला माहित आहे. भारतीय परंपरेमध्ये, विचार परंपरेत आहे. पण तो आत्मा आपल्याला डिरेक्ट करत असतो
इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर. आपण जे वृत्ती म्हणतो, प्रवृत्ती म्हणतो, पिंड म्हणतो, ती आपल्या आत्म्याचा तो एक गुण असतो. आणि तो आत्मा आपल्या अनेक जन्माच्या कर्मांमुळे तो आत्मा मलिन पण झालेला असतो. त्याला त्याच्यावरती काय म्हणतात काजळी चढलेली असते. आपली सगळी कर्म त्याच्यावरती रजिस्टर तर असतातच. त्यामुळे तो आत्मा जेव्हा पहिल्यांदा देवाने जन्माला घातला, देवाने म्हणा जे कोण निसर्गाने, ब्रह्मा, युनिव्हर्सनी, आजचा शब्द युनिव्हर्स असा आहे, तर त्यावेळेचा तो जो क्रिस्टल सारखा प्युअर आत्मा होता, शुद्ध होता, तो आता खूप मलिन झालाय. तर त्या आत्म्याची शुद्धी करण्याचा मार्ग हे माझी आध्यात्मिक संस्था करते. तर देवाच्या एनर्जीने, देवाच्या लाईटने. तर हे फक्त तो लाईट मिळतो असं नाही, त्याच्याबरोबर बरीच शिकवण पण आहे. म्हणजे हेच ते की आता माणूस उत्क्रांत, आपण देवाची एक योजना आहे, ती योजना आज कुठच्या टप्प्याला आहे, ते कशासाठी आहे, माहीकरी ह्याला म्हणतात. माहीकरी का दिली देवाने, देवाचा लाईट का दिला, आपल्याला इथून पुढे कुठे जायचंय, मग माणसाला मुळात घडवलंच का, अशी सगळ्या प्रश्नाची उत्तरं. त्याच्यामुळे आपण जे काही वागत आलो त्या वागण्याला एक सुसंगत काहीतरी होतं. हे मला जर मी हे माहीकरी मध्ये आले नसते तर माझ्या आयुष्याची संगती मला लागली नसती. आणि ती संगती लागल्यामुळे मला एक ती क्लॅरिटी आली. आणि परत त्याच्या बाबतीत एक टर्निंग पॉइंट असा आला की हे हा टर्निंग पॉइंट कुठे आला, तर मी जेव्हा जॅपनीज कॉन्सुलेट मध्ये नोकरीला गेले, तो माझ्या आयुष्यातला मेजर टर्निंग पॉइंट होता. कारण ते पण का गेले, तर जे म्हणते गोष्टी घडतात, घडून येतात. तर माझ्या 21व्या वाढदिवसाला माझ्याकडे टाइम अँड लाईफ मॅगझिनचं जपान असं एक सुंदर कॉफी टेबल बुक सारखं एक इलस्ट्रेटेड पुस्तक माझ्याकडे आलं. मला असं वाटलं हे माझ्यासाठी गिफ्ट आहे. माझा वाढदिवस होता त्या दिवशी आणि 21वा, आणि मी ते ठेवून घेतलं. पण ते असं होतं की टाइम अँड लाईफ बुक्सचं ते तुम्हाला पाठवायचे आणि तुम्हाला आवडलं तर 8 दिवसांनी परत द्या, आणि आवडलं तर पैसे द्या. मला हे गिफ्ट सोडवलं, पण मी ते ठेवून घेतलं आणि 8 दिवसांनी ते पैसे मागायला आले. तेव्हा ते खूप महाग होतं, 375 का असं काहीतरी त्यावेळेला होतं, पण मी दिले. म्हणलं हे मला वाढदिवसाच्या दिवशी आलेलं आहे तर मी घेणार. ते जपानवर होतं, त्याच्यामुळे मला जपानची खूप माहिती त्याच्यात मिळाली. त्यामुळे नाटक ऑलरेडी करत होते, त्यामुळे मला काबुकी नो वगैरे सगळं माहित होतं. पण तरी त्याच्यात ते चित्र, सुंदर सुंदर फोटो, त्यानंतर टोकियोमध्ये काय आहे, मग हे सगळं. आणि माझी MA ची परीक्षा संपली आणि 3 दिवसात मी गोडशांकडे गेले होते, कलेक्टिव्ह अनकॉन्शियस. त्यावेळेला त्या दिवशी पेपरमध्ये जाहिरात आली होती, रिक्वायर्ड बाय कॉन्सुलेट फॉर कल्चरल सेक्शन, जी माझ्या बहिणीने बघितली आणि तिने येऊन माझं अशी एक जाहिरात आली आहे. मी तिकडे अप्लाय केलं. कुठची कॉन्सुलेट माहीत नाही, कुठचा देश माहीत नाही, घरी विचारलं नाही, कारण त्यात काय विचारायचं, कारण माझ्या आईवडिलांनी मला कधी थांबवलं नाही कशालाच. मी केला अर्ज आणि ते जपानी कॉन्सुलेट निघाली. पण मला जपानबद्दल धडाधड माहिती होती त्या पुस्तकामुळे, आणि नुकतीच परीक्षा संपली होती. त्यांनी मला सांगितलं 1 पान लिही जपान ह्या विषयावर. मला 5 मिनिटं लागली 1 पान लिहायला. MA ची परीक्षा म्हणजे मला पानं लिहायची सवय असते आणि ते मला माहिती पण होतं. तर ते नंतर मला कळलं की ते सर्वांनी आणखीन कोणी हिच्यापेक्षा बरं नाही आलं तर हीच झाली सिलेक्ट. तर तो जपान कॉन्सुलेटमध्ये पाय टाकणं, ते पुस्तक माझ्याकडे येणं आणि मग मी जपानला जाणं, त्याच्यामुळे माझ्या जपानमुळे आयुष्य बदललं. म्हणजे आता लोक म्हणतात की अरे 3 वाजता आलीस, म्हणजे मग 3 वाजताच यायचं होतं. तर मग एक तर माझी जबान ती जपानी लोकांना त्याचं खूप असतं. फक्त पंक्च्युअलिटी नाही, दिलेला शब्द पाळायचा, शिस्त, आपली कामं आपण करायची, ह्या सगळ्याच्या बारीक सारीक गोष्टी आणि एकंदरीत मोठी हे सगळं मला जपानने दिलं. संस्कृती वाईज जपानने मला खूप दिलं. भाषा मला यायला लागली. ती भाषा मला येत असल्यामुळे मी माहीकरीमध्ये जास्त शिरले. म्हणजे माहीकरीत मी कदाचित गेलेही असते, पण मला त्यांनी सांगितलं की असं असं एक स्पिरिच्युअल संस्था आहे. मला वाटलं काही असं काही मला नको आहे मला, कारण तोपर्यंत माझा असा अनुभव होता की जेव्हा मी कमजोर होते, मनाने कमकुवत होते, त्यावेळेला मी थोडंसं देवाकडे जात होते. आणि माझ्या ते लक्षात आलं की देवाकडे जाण्याने ही भक्ती, ज्याला मी भक्ती समजतीये, ती मला जास्त दुबळी करते. मला जर देव असेल, मी भक्त असेल, तर मला त्यांनी असा प्रसंग आलाच नसता, मला स्ट्रेंथ दिली पाहिजे. मी कशी अशी
असं कशी होते. नाही आता जर असेल देव तर माझ्या मनात, आणि त्याचं माझं काय ते हे देवळात जाणार असलं काय हे आपण नाही करायचं ह्यापुढे. त्यामुळे माझ्या हे एका जपानी मैत्रिणीने सांगितलं की अशी संस्था आहे आणि आम्ही देवाचा लाईट देतो. तर मला असं वाटलं मला तू काही सांग पण देवाबद्दल सांग. पण तरी सुद्धा ती आग्रह करत राहिली, मी जात राहिली. आणि मग तेव्हा जपानी भाषा येत असल्यामुळे मी त्याच्यात खोलात शिरू शकले. खरंय. आणि मग मी पहिल्यापासून मग ट्रान्सलेशन करायला लागले. मग त्यांचे कोर्सेस मी ट्रान्सलेट करायला लागले. ते कोर्सेस ट्रान्सलेट केल्यामुळे मला खूप जास्त कळले. प्रत्येक वेळा ते अटेंड करावंच लागलं, ते समजून घ्यावंच लागलं. आणि मला खूप आवडलं. पण असं नाहीये की ते मला फार वाटलं की अरे मला देव जसं असेल असं वाटत होतं तसाच तो आहे. शुद्धतेचं प्रतीक आहे तो. आणि नाही म्हणजे तो ही इज व्हेरी नॉन जजमेंटल, ही इज व्हेरी, तो न्यायी आहे. आपल्याला असं वाटतं ना की देव किती अनफेअर आहे, अजिबात तसं नाहीये. तो अतिशय न्यायी आहे. म्हणजे आपल्याला फक्त काय दिसतं की मी येताना वाटेत जर कुठच्या तरी कुत्र्याची शेपटी पिरगळून आले असतील जे तुम्हाला माहित नाहीये, मी खाली जाताना ते कुत्र्याने मला चावलं, तर लोक काय म्हणणार की कुत्रा चावला तिला, पण त्याच्या आधी मी त्याची शेपटी पिरगळली होती, जे लोकांना माहित नाहीये. तर असे आपल्या अनेक जन्मापैकी मी गेल्या जन्मी काय केलं आपल्याला कुठे माहितीये. माझ्या आयुष्यात आता जे देवाच्या कम्प्युटरमध्ये जराही चूक नाहीये. आपल्याला बरोबर ते म्हणतात ना 1000 वासरांमधनं ती गाय बरोबर आपल्या वासराला शोधून काढते. सो कर्मा कम्स लुकिंग फॉर यू दॅट वे. क्या बात आहे. मला वाटतं हे याने एक मोठी दृष्टी लाभली, एक दृष्टिकोन लाभला. आणि तू तुझं वाक्य म्हणालीस मला फारच छान वाटलं की त्यांनी मला संगती लागली. म्हणजे असं आहे की आपण केऑटिकच जगत असतो आणि त्या केऑसमध्ये कोणीतरी कोऑर्डिनेट्स देतं आणि हे कोऑर्डिनेट्स आहेत ते लावून बघ ना, बघ कसं डिझाईन त्याच्यात तयार होऊ शकेल. काय सांगावं, केऑस नाही येतो, डिझाईन आहे, फक्त आपण ती चौकट टाकलेली नाही किंवा कोऑर्डिनेट्स नाही तुझ्याकडे म्हणून. आणि आय फर्मली बिलीव्ह दॅट इट इज डिझाईन बाय अ व्हेरी हायर हँड, हायर पॉवर. ते डिझाईन नक्की आहे त्याच्यात, फक्त ते माझं डिझाईन नाहीये. तो पॅटर्न दुसरा कोणतरी वीव करते, फक्त मी त्याला विरोध करत नाहीये. आणि मी खूप आनंदाने आणि कृतज्ञतेने त्यांनी आलेलं स्वीकारत पुढे जातीये. मग त्याच्यात मला काही किंमत मोड मोजावी लागते, त्याची चांगली फळं मिळतात, खडतर आहे, हे आयुष्य खडतर आहे, पण तरी मला हेच पाहिजे. आणि मला मी थोडासा अभ्यास केला त्याचा, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कंपॅशन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण लाईट तुम्ही देता, म्हणजे असं नाही की मी घेतो, आय पास ऑन. हे मी घेतो पण आणि देतो, म्हणजे घेता पण आणि देता पण, म्हणजे त्याच्यामध्ये म्युच्युअलिटी आहे, एकमेकांना देणं. मी त्याच्यातला माझा एकटेपणा किंवा असा लाईक यू सेड स्वार्थीपणा, सेल्फ सेंटर्डनेस नाही आहे. इट्स अ म्युच्युअल फिलिंग ऑफ कनेक्टिंग टू इच अदर. आणि ते दॅट गिव्ज यू दॅट रिअलायझेशन किंवा दॅट गिव्ज यू दोज कोऑर्डिनेट्स किंवा काहीतरी आपण डिझाईन दिसायला लागतं असं मला वाटतं. आणि अनेक आयुष्य बघता येतात. बरं, म्हणजे बघता येतात म्हणजे मी त्या संस्थेची काही काळ हे पण होते, काय म्हणायचं, ऑफिशियल अधिकारी पण होते. अधिकारी नाही, आम्हा शब्द मी वापरत नाही, पण ऑफिस बेअर म्हणजे आय वॉज अ कार्यकर्ता. म्हणजे आजही मी कार्यकर्ता आहेच, पण त्यावेळेला जरा जास्त पद होतं माझ्याकडे आणि जबाबदारी होती. पद असलं तरी जबाबदारी होती. त्याला खूप लोक एका तुमच्या भाषेत काउन्सिलिंगसाठी यायचे, आम्ही काय करायचं, तर मग त्यांना सांगायचं. पण त्यांच्या आयुष्यात काय घडते ते जे सांगायचे ना, ते खूप कधी कधी खूप विदारक असतं, कधी कधी ते खूप फसी असतात. पण त्याला थोडंसं रॅप करायचं की नाही वगैरे. पण काही काही खूप जेन्युइन दैवदुर्विलास, दैवदुर्विलास, नशिबाचे हे भोग. पण त्याच्यामध्ये या मार्गाने आपण चालून बघूया ना, असं एक फिलिंग असतं. आणि आपल्याकडे टूल आहे मोठं, आपल्याकडे टूल आहे की देवाची शिकवण आचरणात आणायची, देवाचा लाईट द्यायचा घ्यायचा, त्याने आपली कर्म धुवून निघतात, आपले भोग कमी होतात, जे मोठं असणार होतं ते थोडक्यात निभावतं. इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, हे त्यांना सतत सांगत राहायचं. क्विक फिक्स नाही आहे. There is no quick fix in life at all. आणि इट हॅज कम, म्हणजे खूप अनेक वर्षांचा, अनेक शतकांचा किंवा अनेक युगांचा त्याला एक मोठा प्रवास आहे, प्रवाह आहे, लक्षात येतं.
मला वाटतं की हे अशा प्रकारे जगणं आणि अशा प्रकारे जगण्यातला आनंद शोधणं आणि जगण्यातलं पर्पज शोधणं, पर्पज मला खूप महत्त्वाचं वाटतंय, ते तुला गाईड करत आलंय असं मला वाटतं. हा, म्हणजे आमचे जे गुरु आहेत ज्यांनी संस्थेची स्थापना केली, म्हणजे त्यांनी ही वॉज ऑर्डेन्ड, त्यांना आज्ञा झाली आणि त्यांनी हे केलं. त्यांचं आयुष्य तर एवढं ड्रामॅटिक आहे आणि त्यांनी जो त्याग केलाय आणि जी खडतर तपस्या केली आहे, त्यानंतर असं वाटतं की ते त्यांचं बोट धरून मी कुठेही जाईन. एक मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीने एक मनाला एक आधार, दिलासा या सगळ्या गोष्टी होत जातात आणि खूप बदलत जातो आपण. आणि मला वाटतं काय की मी सुरुवात केली होती की ज्याच्यामध्ये मी म्हटलं की पुढच्या पिढीला आपण काय देतो आहोत, म्हणजे आपण देतो आहोत म्हणण्यापेक्षा आपण काय जगतो आहोत हे त्यांना दिसू दे, असं आपण म्हणूया. ते दिसू दे, त्यांना लक्षात येऊ दे. कारण एक माणूस दुसऱ्याच्या अनुभवानं जेवढं काही शिकू शकतो तेवढी त्याच्यात स्ट्रेंथ त्याला वाढत जात असते. पुढच्या स्ट्रेस मागचा शहाणा इतकं साधं ते प्रॉवर्ब आहे ते. पण माझी ठेच लागायची माझी पण तयारी पाहिजे आणि शिकण्याची पण तयारी पाहिजे. तर हे मला वाटतं तू म्हणालीस, पण मला असं की सगळे टर्निंग पॉईंट्स आहेत की यू लेट इट टर्न आणि मग बघत जाऊया आपण काय काय दिसतं ते छान आहे ना. असं फक्त हे असं सगळेजण नाही करू शकत ना, नाही करू शकत हे. त्याच्यामुळे पुढच्या पिढीला सांगायचं ना. तर आता काय झालंय, तुला मी मुद्दाम विचारतो कारण तुझ्याकडे येणारी जे ऍक्टर्स आहेत त्या सगळे खूप नवीन तरुण पिढी आहे ती आणि ॲस्पायरिंग आणि अमुक तमुक असतं. तर काय सांगशील त्यांना, सगळ्यांनाच लोकांना, म्हणजे खूप काही अवघड आहे. पण मला असं वाटतं की माणूस म्हणून स्वतःला एनरिच करत जाणं फार गरजेचं आहे. आणि आता काय झालंय की खूप कंपार्टमेंटलाइज झालंय. म्हणजे स्पेशालिस्ट जर असेल तर मग माझ्या आई चेष्टेने म्हणायची की मी फक्त उजव्या नागपुडीचं आहे, मला डाव्या नागपुडीबद्दल विचारू नका. तर इतकं डिव्हिजन बारीक 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 करत असताना पण याच्यामागे एक बिगर पिक्चर आहे, हे नाही आपण विसरायचं. की आपण जरी कान करत ENT असेल तरी ते ENT पण कुठून तरी ब्रेनशी कनेक्टेड आहे, पोटाशी कनेक्टेड आहे, हे आपण ती मुलं विसरत आहेत. त्यामुळे त्यांनी आता काय झालं, ते असा एक तो फिरणारा लोलक असतो ना, त्याच्यातून वेगवेगळे तर त्या लोलकाचा एक भाग, त्याच्यामुळे काय होतं दुसऱ्या लोलकाबरोबर जेव्हा एक फिरत असतो एक व्यक्ती, म्हणजे आता मला पुरुष आणि स्त्री पण म्हणायचं नाही, एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती एकमेकांशी इंटरॅक्ट करताना ते जर असं सतत फिरत दोघंही, इमॅजिन ते असं, कारण त्यांना पर्सनॅलिटीला आज एवढे कंगोरे आहेत. करेक्ट. तर ते कुठचे दोन कंगोरे एकत्र आले असतात, त्यांच्यामध्ये ते अट्रॅक्शन होतं. ते जरा फिरले की लगेच ते मागे जातात. पण त्यांनी त्याच्यामध्ये ते फक्त कंगोरे न बघता जर आपला त्यांचा एक बेस तयार केला स्ट्रॉंग, ही व्यक्ती आहे, फक्त ते दोन आस्पेक्ट्स कंगोरे न बघता, तर काहीतरी होऊ शकेल. नाहीतर आज दोन माणसांचं एकत्र येणं किती अवघड आहे, कठीण आहे, खूप अवघड आहे. मला असं वाटतं की एकूणच ज्या विचार परंपरेमधनं तू विचार परंपरेच्या विषयी तू बोलतीयस, म्हणजे आपण त्याला जनरली म्हणू की ईस्टर्न फिलॉसॉफी आहे ती. त्याच्यामध्ये मी सायन्सचा एक प्रकारे अभ्यासक आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की रिडक्शनिस्ट आणि ऑर्गॅनिक, रिडक्शनिस्ट आणि होलिस्टिक असे दोन अप्रोच आहेत. की कार्टेशियन मॉडेलमधनं रिडक्शनिस्ट अप्रोच आला आणि ऑर्गॅनिक अप्रोच आता इव्हॉल्व्ह होतो आहे. तर तिथे वाटचाल होती. म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात तुम्हाला की ते एकच पैलू दिसतो, तो मूव्ह फ्रॉम अ स्मॉल पार्ट टू अ बिगर पिक्चर. आणि पाहणं की मी काय करतोय, मी नाटक करत असलो तरी टीम वर्क आहे, ते त्या नाटकाचा इम्पॅक्ट आहे, माझ्या आयुष्यावर होतोय, लोकांच्या आयुष्यावर, या सगळ्याची जाण ही खूप महत्त्वाची आहे. आणि ती जगण्याची एक कला आहे. आपण नाही, नाटक काय, सिनेमा काय, टीमवर्क तुम्हाला त्याचं टीमवर्कचं महत्त्व समजावतंच. की मी नाटकामध्ये ही मूव्ह घेताना जर म्युझिक नाही वाजलं, जर माझ्या एंट्रीला लाईटच आला नाही, किंवा मला ह्या ॲक्शनला ह्यानी असं रिॲक्टच केलं तर माझं काम पडू शकतं. करेक्ट. हे किंवा सिनेमामध्ये डिरेक्टर खूप डिरेक्ट करेल किंवा कॅमेरामॅन खूप शॉट्स घेईल, पण ते एडिटरने लावलेच नाही तर काय. बरोबर. तर टीमवर्क मला वाटतं प्रत्येकाने ना टीमवर्क चं काहीतरी ऍक्टिव्हिटी करावी. नाहीतर आता पण परत खूप एकटेपणाने मी माझ्या फोनशीच खेळीन ना, मला कुठेतरी
पण तो कोणीतरी निर्माण करत असतो. मला वाटतं हे असे नकळत आलेले वळणं, नकळत आलेले वळसेवरती आपण ड्रोन शॉटने आज बघितलं आणि मला खूप गंमत आली की हे सगळ्यांशी बोलत असताना. आणि इट्स अ वे ऑफ लुकिंग ॲट लाईफ, वे ऑफ लिव्हिंग लाईफ असं मला जास्त वाटतंय प्रतिमा. आणि ती जी तू सुरुवातीला म्हणालीस की प्रतिभावान प्रतिमा ही चेष्टा नसून ती रियालिटी होती असं मला वाटतं. आय नो, होप सो. माझं कॉम्प्लिमेंट, प्लीज ऍक्सेप्ट माय कॉम्प्लिमेंट. नाही, तेव्हा सुद्धा मला हे माहित होतं की मी बोलते ते बरोबर आहे. म्हणजे मला असं दाखवायचं होतं की फक्त आज तुम्हाला हे माहित नाही, उद्या तुम्ही पण म्हणाल. तर मला आय स्टँड विंडिकेटेड की आज तुम्ही तरी मला असं म्हणालाय, त्यामुळे मला ज्ञानेश्वर नाडकर्णी आठवले. अरे वा. बरं, या सगळ्या पॉडकास्टमध्ये एक मी छोटीशी भेट देतो. गिफ्ट्स आर ऑलवेज वेलकम. माझ्या पुस्तकांचा एक छोटासा संच आहे. येस, मनोविकासनी बरीच पुस्तकं. मनोविकास प्रकाशनचं डॉक्टर राजेंद्र बर्वे यांची पुस्तकं. वा, फार गरज आहे. तुमची झोप तुमच्या हाती. माझं पहिलं पुस्तक डॉक्टर लागू आले ते प्रकाशन. हो, भीतीमुक्त जगण्यासाठी. ही सगळी फार महत्वाची आहेत. विसंवादातून सुसंवादाकडे. आमच्या माहितीमध्ये हार्मनी असा शब्द खूप वापरला जातो आणि त्याला मी सुसंवाद असं त्याचं भाषांतर करते. योग्य आहे का ते? हो ना. फुलोरा हे मी बघितलंय. फुलोरा, ललिता पण, हां, हे पण मी बघितलंय. वा, थँक्यू सो मच. थँक्यू. अरे, माय प्लेजर. तर आपला हा पॉडकास्ट तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि अर्थात सबस्क्राईब करा. कारण संवेदन मानसशास्त्र गुरुकुल हे तुमच्या आयुष्यात तुम्हाला टर्निंग पॉईंट देण्याकरताच आलेलं आहे. भेटूया परत. नमस्ते. नमस्कार.